काँग्रेस महिला मोर्चान आयज सरकाराचेर सिंगल विंडो क्लियरन्स पद्धत अपेसी आयिल्ल्याची खर टिका केली। पत्रकार परिशदेत संबोधित करताना फुडाऱ्यांनी भ्रष्टाचार इतलो वाढला की जायते व्यवसाय बंद जाल्यात असो आरोप केला। रोजगार आणि व्यवसाय बंद करपा फाटले कारण दिवचे ह्या विशीं राज्या प्रमाण डेटा उजवडचो अशी मागणी केल्या। तशेंच ल्हान वेपाऱ्यांचेर आनी उद्योजकांचेर जीएसटीचो परिणाम कितलो जातलो हाचेर फुडाऱ्यांनी हुस्को उक्तायलो आणि बेगोबेग दुरुस्ती उपाय करचे असो उलो मारलो। विंडो क्लियरन्स करतले आयज जितले लोक बिझनेस करतात धंदे करतात ते अग्री करतले आमच्या बरोबर की दर एक डिपार्टमेंटान वयचे पडटा आपले काम आणि फायली पास करून घेवपाक। एक धंदो घालतले जाल्यार हेल्थाचे क्लियरन्स, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची एनओसी, पोल्युशनाची एनओसी आणि खंय गेले ते सिंगल विंडो क्लियरन्स सरकारान सांगलेले ते सिंगल विंडो क्लियरन्स ते करचे ना कित्याक करप्शन कशें करतले मागीर। ब्युरोक्रेसी आयज फुल्ली भ्रष्ट जाल्लेली आसा आणि करप्शन इतले वाढला ते आमी म्हणनात। आदले गोयचे पयली गव्हर्नर असलेले तेंच्यांनी स्टेटमेंट केल्ली आसा की डिपार्टमेंटांनी करप्शन जाता। आदले मंत्री यांचे स्वतःचे भाजप सरकाराचे जेंका थोड्यांक आता काढून उडयला त्या मंत्र्यांनी सांगला यांच्या डिपार्टमेंटान फायली पास करपाक कितले कितले लाख रुपया दिवचे पडटा। सो हे करप्शन चालू असता तेन्ना बिझनेसीस फ्लरिश आणि फंक्शन जाता गोयान खरे। आयज एक नवीन इंडस्ट्री येयल्ली ना गोयान बिझनेस स्टार्ट केल्ले लोक बंद करून वचत आसा आणि गोयच्या लोकल जे नीज गोयकार आसा आमचे आसात त्यांची परिस्थिती आसा की सगळे धंदे बंद करून गोय सोडून त्यांना भायर वयचे पडटा। भायल्या सिटीनी राज्यांनी नाले भायर दुसऱ्या देशांत वचून सेटल जायत आसा। सो आमची मागणी आसा सरकाराकडे की हे तुम्ही जेन्ना उत्सव आणि असले जी जुमला आसा पळय आता इलेक्शन येता लागी म्हणून तुम्ही फक्त हे करता झेडपी इलेक्शन आता डिसेंबरान येतले आणि म्हणून तुम्ही बेश्टे फिरतात सगळीकडे स्टिकर घेऊन ते करचे सोडून तुम्ही आमची मागणी आसा की एक स्टेट वाइज डेटा पब्लिश करचो की कितले एमएसएमईज म्हणजे स्मॉल एंड मिडियम स्केल इंडस्ट्रीज बंद जालेली आसा आणि त्यांचे रिझन कितें। तशेंच स्टार्टअप जे आता जे चालू केला त्यांचे किती सर्वायवल रेट आणि तसेच सेल्फ हेल्प ग्रुपचे ऑडिट जाऊन तितुल्ले कितले कार्यरत असतात आणि ऍक्च्युअल इनकम जनरेट करता आमच्या महिलां खातीर हेची आमकां इन्फॉर्मेशन जाय, पब्लिश्ड इन्फॉर्मेशन। तुमकां सगळ्यांक खबरूच आसा हालींच एक फेमस प्रेस कॉन्फरन्स जाल्ली भाजप महिला मोर्चान प्रेस कॉन्फरन्स घेतलेली कितें इनिशिएटिव्ह वोकल फॉर लोकल बरेच ती गाजली सामकी प्रेस कॉन्फरन्स फॉर ऑल द रिझन्स दॅट वी ऑलरेडी नो की त्यांच्याकडे जे हे जेन्युइन कन्सर्न्स आणि मुद्दे आसा त्या प्रश्नांची उत्तराच नसली। फुडले फावटी असली प्रेस कॉन्फरन्स घेवच्या पयली त्यांच्यानी आपली स्टडी बरी करून येवंक जाय नाल्यार जशे त्यांचे मंत्री आसात नाल्यार त्यांचे जे लीडर आसात सेंटराक ते जसे टेलिप्रॉम्प्टर धरून वाचता आणि प्रेस कॉन्फरन्स केन्ना दिना पळय तशें कितें तरी तांकां एक आयडिया करची पडटली। To us previously, instead of simplifying the businesses, the business owners have found themselves in complexities, filing monthly returns, quarterly summaries, website crashes. Business owners have turned into tax consultants and tax lawyers. The rates of taxes are changing more frequently. One day it is earning 18%, the next day it is reclassified. This is how the GST was working. When everything was said and done, now suddenly we are having GST 2.2. And the government is celebrating GST Mahotsav, which according to us is a total hoax. Because the reality is something else. This GST has unnecessarily burdened poor and the middle class strata of the community. Businesses have been shattered. It has been unfair to them. If you look at the 12% and 28% slabs which were removed, this is what Congress had earlier recommended. It took them 9 years. The BJP government took 9 years to remove this slab and introduce 2 slabs. That is a 5% and 18%.